नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की मी जेव्हा स्वामी सेवेत नव्हते, म्हणजे स्वामी सेवेत आल्यापासून माझं आयुष्यच बदलून गेलं. एकतर मला अक्कलकोटला जाण्याची इतकी इच्छा होती, खूप इच्छा होती. असाच बुधवारचा दिवस होता आणि मी माझ्या मनाला म्हणलं की मला अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा आहे. तर काय चमत्कार व्हावा, पुढे असं काही घडलं की स्वामींनी स्वतःहून त्यांना अक्कलकोटला बोलवून घेतलं. बघा, स्वामींची लीला किती अगाध आहे. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे आणि अक्कलकोटला गेल्यानंतरही स्वामींनी त्यांना साक्षात दर्शन दिलेले आहेत. म्हणजे स्वामी ज्यांना म्हणतात ना की ज्यांच्या नशिबात स्वामींची सेवा करण्याचं भाग्य लाभतं किंवा स्वामींची कृपा ज्याच्यावरती असते त्याला कोणत्याही रूपामध्ये स्वामींचं दर्शन मिळतं. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे, तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की मला अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा होती, कारण मी एकदा पण अक्कलकोट पाहिलेलं नव्हतं आणि अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजच आहेत किंवा दत्त महाराज आहेत का हे पण मला माहिती नव्हतं, कारण मी कधी गेलीच नाही आहे तिथे. तर त्यांनी मनामध्ये असाच एकदा त्यांच्या म्हणजे खूप मनापासून त्यांना वाटलं की, आणि बुधवारचा दिवस होता त्या दिवशी, त्यांना वाटलं की आपल्याला आता मला अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा आहे. तर काय चमत्कार व्हावा. गुरुवारच्या दिवशी त्यांच्या शेजारची बायका म्हणतात, तू येते का अक्कलकोटला. म्हणजे त्या ताईंना माहिती नव्हतं की इथल्या शेजारच्या आसपासच्या बायांचं ठरलेलं आहे अक्कलकोटला जाणं किंवा त्या मला विचारतील किंवा घेऊन जातील, असं काहीच नाही. त्या स्वतःहून म्हणतात की तू येते का ग आमच्यासोबत अक्कलकोटला. तर त्या ताईंना 2 मिनिटं शॉक बसला की त्या ताई म्हटल्या की कालच माझ्या मनामध्ये आलं होतं की मला अक्कलकोटला जावंसं वाटतंय आणि आज लगेच ह्या मला विचारतायत. म्हणजे ही खरंच स्वामींची कृपा आहे, स्वामींची लीला आहे आणि स्वामींची इच्छा आहे की मी अक्कलकोटला यावं. तर त्या ताईंना इतकं छान वाटलं आणि त्या ताईंनी हो म्हटलं आणि ते गुरुवारच्या दिवशी अक्कलकोटला गेले. अक्कलकोटला गेल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे त्या ताई सांगतात की तिथे गेल्यावरती मला इतकं छान वाटलं की अक्षरशः त्या ताई सांगतात की मी म्हणजे स्वामींचं मला अगदी जवळून दर्शन झालं आणि मी जेव्हा म्हणजे बाकीचंही पाहत होते, अन्न नक्षत्रामध्ये गेले, त्याच्यानंतर दुसरीकडेही म्हणजे सगळं जो काही अक्कलकोटच्या मंदिराचा गाभाऱ्याचा एरिया होता तिकडे मी सगळीकडे फिरले आणि मला चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये जायचं होतं. चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये जाताना तिथे एक साधू होते आणि तेव्हा ते साधू त्या ताईंना म्हणले की मी इथला सेवेकरी आहे, तू जा बिंदास जा असं. नंतर ताई चोळप्पा महाराजांच्या वाड्यात जाऊन दर्शन घेऊन आल्या आणि त्यांना परत म्हणजे त्यांना वॉशरूमला जायचं होतं. तर वॉशरूमला जाताना पण तेच महाराज त्यांना भेटले, ते साधू त्यांना भेटले आणि म्हणले की मी इथलं सेवेकरी आहे, तो काळजी करू नका, तुला दर्शन घ्यायचं आहे तर तू दर्शन घेऊन ये. म्हणजे 2-3 वेळेस, थोडक्यात काय 2-3 वेळेस ते साधू तिथेच होते आणि ते ताईंना असं बोलले 2-3 वेळेस. पण मग ताई थोडं विचार करायला लागल्या की बाबा एकच साधू मला असे का म्हणतायत बरं, हे स्वामी तर नसतील ना. तर त्या दिवशी ताईंना ते स्वामी आहेत असं समजलं नाही. पण जेव्हा ताई घरी आल्या आणि त्यांना घरी आल्यावर 2 मिनटं त्यांनी विचार केला तर तेव्हा ते खरंच स्वामीच होते. म्हणजे ते जसे बोलले तसं त्या परत गणपती मंदिर किंवा बाकीचे जे काही जागा म्हणजे बाकीचे पण त्या गाभाऱ्यामध्ये जेवढे काही मंदिर होते तेवढ्यात त्या फिरून आल्या आणि तेवढं फिरून येऊन किती 2 ते 3 मिनिटाचंच अंतर होतं. ते साधू जिथे थांबले होते त्याच्यामध्ये आणि आम्ही दर्शन घेऊन येत होतो त्याच्यामध्ये. तर 2-3 मिनिटांमध्येच ताईंनी त्या जागेवरती पाहिलं की ते साधू आहेत का, तर ते साधू तिथे नव्हते. पण ताईंच्या मनामध्ये हुरहुर तर नव्हती की म्हणजे ताईंनी त्यांचं दर्शन घेतलं होतं. ताई जेव्हा ते बोलले की मी इथला सेवेकरी आहे, तर तेव्हा ताई त्यांच्या पाया पडल्या, त्यांनी आशीर्वाद दिला की तुझं सगळं चांगलं हो म्हणून, काळजी करू नकोस असा जेव्हा आशीर्वाद दिला. आणि त्याच्यानंतर ताई दर्शनाला गेल्या. दर्शन करून आल्या, बघतात तर ते तिथे साधू नव्हते. मग ताईंना थोडंसं आश्चर्य वाटलं की हे खरंच दुसरे तिसरे कोणी नव्हते तर साक्षात स्वामी समर्थ महाराजच होते, कारण ते सुद्धा सेवेकरीच होते. आणि तो सेवेकरी, प्रत्येक सेवेकरी हा सेवेकऱ्याच्या रूपात येऊन पण स्वामी आपल्याला दर्शन देतात.
आणि हे खरं आहे. पण जेव्हा ताई अक्कलकोटला म्हणजे स्वामींच्या समाधीसमोर गेल्या, तेव्हा खरंच त्यांच्या डोळ्यामध्ये इतके अश्रू आले आणि त्या भावनिक झाल्या. असं म्हणतात की जेव्हा आपण मनातून भावनिक होतो तेव्हा आपली भक्ती किंवा आपली श्रद्धा जी असते ती स्वामींपर्यंत पोहोचते आणि आपल्यामध्ये जी इच्छा आहे ती स्वामी पूर्ण करतातच. म्हणजे आपण इतके भाग्यवान आहोत की आपल्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग तर मिळालेच आहे, पण अक्कलकोटला तोच जातो जो त्यांना स्वामी ज्या भक्ताला स्वामी बोलवतात दर्शनासाठी, स्वामी ज्यांना बोलवतात तोच भक्त अक्कलकोटला जाऊ शकतो. आता आपण किती म्हणलं ना अक्कलकोटला जायचंय, पण जेव्हा योग येतो किंवा स्वामी ज्या दिवशी आपल्याला बोलवतात त्याच दिवशी आपण अक्कलकोटला जाऊ शकतो. अन्यथा आपण आपली इच्छा असताना पण आपली इच्छा आहे पण स्वामींची इच्छा नसेल तर आपण अक्कलकोटला जाऊ शकत नाही किंवा स्वामींच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. जेव्हा स्वामींच्या मनातून असेल की या भक्ताला बोलवायचं त्याच दिवशी आपण दर्शनाला जाऊ शकतो. आणि ताई इतक्या भाग्यवान आहेत की अक्षरशः त्यांना साक्षात स्वामींचं दर्शन झालं अक्कलकोटला गेल्यावरती आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली. बघा, मनात आलं की अक्कलकोटला जावं की दुसऱ्याच दिवशी त्यांच्या शेजारच्या बायकांनी विचारलं. म्हणजे किती स्वामींची लीला अगाध आहे, तुम्ही बघा. ताई दुसरा अनुभव असं सांगतात की मी स्वामींची सेवा घरी पण स्वामींची सेवा जशी जमेल तशी करते. मग स्वामी चरित्र सारामृत असू द्या, गोरक्षोधन स्तोत्र असू द्या, स्वामींचा तारक मंत्र असू द्या, स्वामींची कुठलीही सेवा असू द्या, ती जशी जमेल तशीच करते मी. म्हणजे असं नाही आहे की मी तासनतास स्वामींसमोर बसते, स्वामींना स्वामींच्या म्हणजे तासनतास स्वामींच्या समोर बसायचं आणि त्याच्यानंतर मनामध्ये भाव नाही आहे पण नुसते तासभर सेवा करायची असं नाही आहे. तुम्ही 11 माळीच्या ऐवजी एकच माळ करा, पण ती मनापासून करा. नक्की स्वामी तुम्हाला काहीतरी प्रचिती देणार आणि तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचणार. एक दिवस असंच मी सेवा करत होते आणि माझं मन इतकं स्वामी सेवेमध्ये गुंतलं होतं, मी स्वामींचं नामस्मरण इतकं मनापासून करत होते की अक्षरशः स्वामी सांगत होते. म्हणजे स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हटले की तू कशाला चिंता करतेस ग तुझ्या संकटांची, मी आहे ना तुझ्यासोबत. म्हणजे असं म्हटल्याबरोबर मी दचकन उठली रात्रीची आणि बघते तर काय कुणीच आसपास नव्हतं. पण जेव्हा स्वप्न पडलं होतं तेव्हा स्वामी साक्षात आलेले होते. असा पूर्ण प्रकाश होता आणि त्या प्रकाशामध्ये स्वामी बोलत होते. म्हणजे हा किती मोठा चमत्कार म्हणावा लागेल की साक्षात स्वामी आपल्याला स्वप्नात येऊन का होईना पण दर्शन देतात. आज जरी ते निर्गुण रूपामध्ये असले तरी सुद्धा ते आहेत आणि ती शक्ती त्यांनाच अनुभवायला मिळते जे स्वामींची मनापासून सेवा करतात, स्वामींना मनापासून मानतात, त्यांनाच ती शक्ती अनुभवायला मिळते. त्यातही सांगतात की खरंच स्वामी आहेत आणि स्वामींची म्हणजे जे म्हणतात ना की स्वामी देव वगैरे काही नसतो किंवा स्वामींची सेवा वगैरे काही नसते, हे ग्रंथ वगैरे सगळे आपणच काढलेले, पण असं नाही आहे. जर ग्रंथ आपण काढले तर जर तो ग्रंथ वाचल्याने का अनुभव येतो, मग अनुभव जर येत असतील तर तो ग्रंथ स्वामींनी स्वीकारलेला आहे. स्वामींपर्यंत त्या प्रत्येक लीलेचं वर्णन जातंय. म्हणजे आपण जे वाचतो ते प्रत्येक शब्द स्वामी ऐकतात. खरंच स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ म्हणजे साक्षात स्वामींचं चरित्र आहे, त्याच्यामध्ये स्वामींच्या लीला आहेत. तुम्ही जर ते मनापासून वाचलं तर खरंच स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतात, स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावरती राहते आणि कसलंही संकट असू द्या किंवा कसलीही दुःख असू द्या, कसलीही समस्या असू द्या, भले आई होण्याचं सुख, संतती प्राप्तीचा प्रश्न असू द्या, लग्नाचा प्रश्न असू द्या, नोकरीचा प्रश्न असू द्या, पती पत्नीचे भांडणं होत आहेत, कुठलाही घरामधला कुठलाही संसारिक प्रश्न असू द्या, त्या प्रश्नातून मार्ग मिळतो म्हणजे मिळतोच आणि तो प्रश्न तुमचा मिटलेला असतो. तुम्ही स्वामी सेवेत आला आणि वायाला गेला असं कधीही होत नाही. त्यामुळे स्वामींची सेवा करणारा भक्त हा त्याच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहत नाही. भलेही त्याला आज सेवा केली आणि उद्या फळ लगेच मिळणार नाही असं कधीच होत नाही, कारण त्याच्याही पूर्वजन्मीचे काहीतरी प्रारब्धाचे भोग असतात. ते भोग संपल्याशिवाय त्याला आजच्या काळामध्ये काहीही मिळत नाही. भलेही ते चांगले असू द्या किंवा वाईट असू द्या. जर आजच्या
चालू जीवनामध्ये जर त्याचं चांगलं होत असेल तर त्याचे काहीतरी प्रारब्धाचे भोग चांगले आहेत म्हणून त्याला आजचा दिवस चांगला आहे. आणि जर त्याच्यावरती वाईट परिस्थिती येत असेल किंवा त्याचे काहीतरी वाईट दिवस चाललेले असतील तर समजून जा की त्याचा प्रारब्धाचा भोग म्हणजे खूप प्रकार आहे आणि खूप वाईट आहे किंवा त्याच्या हातून काहीतरी वाईट कर्म घडलेले असतील, त्यामुळेच आजचा दिवस हा खूप वाईट आहे असं समजा. पण दोन्ही परिस्थिती वाईट असू द्या किंवा चांगली असू द्या, दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही हार मानू नका. स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही स्वामींना विसरू नका. वाईटही असू द्या किंवा चांगली परिस्थिती असू द्या, दोन्हीमध्ये तुम्ही स्वामींची सेवा सोडू नका. बघा, स्वामी तुम्हाला दुःखाच्या वेळी साथ देणार म्हणजे देणारच, हे तितकंच खरं आहे. जेव्हा तुम्ही सुखात असता तेव्हा तुम्ही स्वामींना आठवा, जेव्हा तुम्ही दुःखात असता तेव्हाही तुम्ही स्वामींना आठवा. म्हणतात ना, आनंदाच्या क्षणी आपण परमेश्वर आठवत नाही, पण दुःखाच्या वेळेस, संकटाच्या वेळेस बरोबर परमेश्वर आठवतो. पण असं करू नका. जेव्हा तुम्ही सुखात असता, आनंदात असता तेव्हाही तुम्ही परमेश्वराला आठवा. परमेश्वराची हाक स्वामी समर्थ महाराज असे आहेत की ते तुम्हाला म्हणजे तुम्ही एकदा तुमचा हात पकडला तर ते कधीच सोडणार नाहीत. असे आपले ब्रह्मांड नायक आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये किती दुःख असू द्या त्यांना सांगा, बोला, ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि त्यातून काही ना काहीतरी मार्ग निघतो, हे तितकंच खरं आहे. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.